हाय एव्हरीवन, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. आवाज येतोय सर्वांना? गुड इव्हनिंग. हो, गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. आवाज येतोय ना सर्वांना? हो. तर तुमचं रेषा मारायचं काम सुरू. ओके, स्क्रीन दिसतंय का? हो. हो. ओके. बरं, येत आहेत बाकीचे. 2 मिनिट वेट करू आणि लगेच सुरू करू. आज लिंक चेंज करावी लागली पहा. आज अचानक थोडंसं काम आलं मला. आज दुसरा लॅपटॉप यूज करावा लागला, त्यामुळे थोडीशी लिंक पण नवीन तयार करावी लागली. वेळ गेला आज. ओके. बरं, चला आपण पाहत होतो पहिलं प्रकरण नवोदयचं गणिताचं, संख्या व संख्या पद्धती. यामध्ये आपण 1.1 पाहिलं ना. यामध्ये कोणाला काय अडचण? 1.1 पर्यंत नाही. नो मॅम. आहेत का कोणाचे काही डाऊट यामध्ये? नो मॅम. नो मॅम. 1.1 आपण पूर्ण पाहिलं होतं. त्याबरोबर आपण शेवटचे 10 मिनिट पुन्हा तुमचे एकदा डाऊट्स पण घेतले होते. बरं, आज पाहूयात 1.2. बरं, आज आपल्याकडे न्यू स्टुडंट आहे संचिता. हाय संचिता, आवाज येतोय तुला? संचिता, आवाज येतोय का? हाय टीचर. हाय, आवाज येतोय? व्हिडिओ ऑन हो, ठेवायचा. येतोय. व्हिडिओ ऑन ठेवा. मला रोज सूचना द्यावी लागते का? ओके. बरं, आता को प्राईम नंबर मध्ये कोणाला काय अडचण? प्राईम, को प्राईम, इव्हन, ऑड, नाही. यामध्ये काही नो मॅम. प्राईम नंबर्स. ओके, समजताय सर्वांना? आणि नवोदय आपण मराठी हो. करतो, त्याच्यामुळे तुम्ही सेमीचे जरी विद्यार्थी असले तरी तुम्हाला दोनही नावं पाठ पाहिजेत. इंग्लिश पण आणि मराठी पण, दोनही नावं तुम्हाला आलीच पाहिजेत. बरं, आता क्वेश्चन नंबर 1.2 मधला 1 नंबरचा क्वेश्चन पाहूयात. सर्वांना 1.2 मधला पहिला क्वेश्चनचा उत्तर आहे सी. सी. ओके, लगेच आन्सर पण सांगून टाकलं. तसं नाही करायचं. आन्सर सांगण्यासाठी आपल्याकडे चॅट बॉक्स आहे की नाही? मग चॅट बॉक्स मध्ये आन्सर द्यायचं. मग तुम्ही जर असं आन्सर देता अचानक, बाकीचे विचार करतील का आन्सर द्यायला हवं की नको? बाकी तर आयतं मिळतंय ना, काहीतरी फ्री मध्ये मिळतंय म्हटल्यावर आपण त्यासाठी कष्टच नाही करणार. त्यामुळे कोणीही उत्तर हे चॅट बॉक्स मध्ये जायचंय असं कोणी ओरली सांगू नका. मी जेव्हा विचारते त्याच प्रश्नाचं उत्तर द्या. बरं, आता मला सांगा, आता सुरुवातीचा जो नंबर आहे तो 12 आहे का 17 आहे? 1 मिनिट, मला तो थोडासा पीडीएफ मध्ये माझ्या व्यवस्थित चेक करावा लागेल. तर बुक मध्ये चेक करावं लागेल. आता तुमच्याकडे तर बुक आहे ना? 17 आहे की 12 आहे? इथे थोडस ब्लर आलंय का तुमच्याकडे? तर आता नवनीतची बुक्स सांगितली होती पण नवनीत प्रकाशनाची, त्याबरोबर नवोदयची. किती जणांकडे बुक्स आहेत? 17 आहे का 12 आहे? 17 आहे का 12 आहे? 12 आहे. 12 वाटतोय का 17 वाटतोय? 1 मिनिट, नेमका तिथेच थोडासा ब्लर झाला. हा प्रश्न कळाला नाही. एक मी मिनिट आता थांबा. आज माझ्याकडे बुक आहे, मी बुक मध्ये चेक करते नंबर काय आहे. 1 मिनिट. 17 आहे की 12 आहे? अरे 17 नंबर आहे तो. 12 सांगता तुम्ही. बुक्स नाही घेतले का? तुम्हाला म्हटलं होतं ना बुक्स घ्या म्हणून. नाही घेतले मॅम. का नाही नाही घेतले? घेतले. बुक्स घ्या तुम्ही. तुम्हाला आणखी एक काम करायला सांगितलं होतं. जेव्हा आपण ओके, काय सांगितलं होतं? जेव्हा आपण व्यवसाय सोडवतो त्यानंतर प्रत्येक वेळेला तुम्ही काय करणार? आपला व्यवसाय जो आहे सोडवलेला, आपण योग्य प्रकारे सोडवलाय का याची आन्सरकीनुसार आपण व्यवस्थित चेक करायचा. जर काही अडचण असेल, काहीतरी तफावत येत असेल उत्तरामध्ये आणि आम्ही सांगितलेल्या उत्तरामध्ये आणि तुमच्या आन्सर की मध्ये, तर तिथे तो प्रश्न मला विचारायचा आहे, असं का झालं असेल. ओके. बरं, आता आपण हा कंटिन्यू करूयात. 5, 17, 8, 21, 13, 41, 2, 27, 31 आणि 50
1 या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज आहे. तर मूळ संख्यांची बेरीज करायची आहे यामध्ये. विराज, सर्वांच्या डाऊट्स घेतली जातील, पण शेवटचे 10 मिनिट. एवढे 1-2 प्रश्न होऊ द्या, हँड रिमूव्ह करा. प्रत्येकाचे डाऊट्स तू विचारलं की बाकीचे विचारतात, शिकवायचं राहून जातं. हँड रिमूव्ह करा. मी शेवटचे 10 मिनिट तुम्हाला देते. डाऊट्स विचारा तुम्ही, काय काय नाही समजलं. जिथे नाही समजलं, डाऊट्स जर नाहीच क्लिअर झाले, तर आज मला पुन्हा वेळ आहे, मी तुम्हाला लिंक सुद्धा देऊ शकते आजची. ओके? बरं. पहा आता इथे काय सांगितलंय, मूळ संख्यांची बेरीज. त्यासाठी आपल्याला मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर आपल्याला कोणकोणते आहेत, तर ते शोधावे लागतील. 17 हा प्राईम नंबर आहे. त्यानंतर 13 हा प्राईम आहे. 13 नंतरचा हा 41 हा सुद्धा प्राईम नंबर आहे. 2 सुद्धा प्राईम आहे. त्यानंतर हा 31 प्राईम आहे. बरं, प्राईम म्हणजेच आता हे मूळ संख्या आहेत. आता या मूळ संख्यांना मूळ का म्हणायचं? तर हे तुम्हाला सर्वांना क्लिअर केलं होतं. मूळ म्हणजे अशा संख्या असतात की ज्या कधीच कोणत्याच पाढ्यामध्ये नसतात. मूळ संख्यांना कॉमन फॅक्टर आहे ती संख्या आणि 1 एवढंच असतात. समजा 13चे अवयव कोणते असं जर विचारलं तर 1 आणि 13. 17चे किती? 1 आणि 17. या दोघांव्यतिरिक्त त्यांना कोणीच फॅक्टर नसतात, अवयव नसतात. 17, 13, 41, 2 आणि 31 यांची जर ॲडिशन केली तर ही ॲडिशन होते 104, जे की तुमचं आन्सर मिळतंय. व्हेरी गुड. ज्यांचं ॲबॅकस असेल त्यांचं तर अगदी सेकंदामध्ये उत्तर निघलं असेल. ॲबॅकसवाली मुलं तर फिंगरवरती फास्ट करतात. तिथे वही पेनची गरज पडत नाही. यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं तुम्हाला, जर तुमच्याकडे ऑफलाईन क्लासेस असतील तर तुम्ही नक्की जॉईन करा. ॲबॅकसचा स्पर्धा परीक्षेमध्ये खूप फायदा होतो. बरं पहा, पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 0 ही विषम संख्या आहे. 0 ही समसंख्या आहे. 0 ही मूळ संख्या आहे. की 0 ही विषम संख्याही नाही आणि समसंख्याही नाही. प्रत्येकाचा आन्सर मी चेक करणार आहे. आज बरेच जण नाही आहेत पहा. आज उशीर झाला लिंकला, बहुतेक यामुळे काही कारण असावं. ओके, ऑप्शन नंबर बी आणि डी असे 2-2 ऑप्शन्स मिळतात. बरं. आता एक विधान तर मी तुम्हाला हे क्लिअर केलं होतं की 0 जर एकटा आला तर त्याला कोणी एक विचारत नाही. मग कोणी जर विचारत नसेल तर तो ऑड पण नाही आणि इव्हन पण नाही, म्हणजेच ऑप्शन नंबर डी. 0 ही संख्या विषम संख्याही नाही आणि समसुद्धा नाही. एकटा 0 हा सम आहे की विषम हे सांगता येत नाही. पण असं जर आलं, समजा 2 आहे आणि 2च्या नंतर जर 0 आला, तर मात्र या शून्यामुळे हा जो 2 आहे, 2चा झाला 20, तो होतो सम. पण जर अगोदर जर 0 आहे आणि नंतर 2 आहे, तरी सुद्धा तो सम होणार. पण इथे या शून्याला किंमत प्राप्त झालेली नाही. याला आपण फक्त 2 म्हणतो. जर अगोदर आला 0, तरी सुद्धा ही संख्या किती झाली? ही 2. आणि जर उजव्या बाजूला बसतोय, तर तो होणार आहे 20. शून्याला स्थान कधी प्राप्त होतं, त्याला किंमत कधी प्राप्त होते हे समजायला हवं. ओके, पुढचा प्रश्न 3 सुद्धा थोडासा ब्लर दिसतोय. 3 ची दर्शनी किंमत आणि 36,890 या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत यांच्यातील फरक काढायचा आहे. बरं, काढा मग फरक काय असेल? ऑप्शन नंबर बी. ओके, 4 सुद्धा आलं. मल्हारचं 4 आलं. ईश्वरी, हर्षित, प्रांजल. ओके, प्रांजलचं सी म्हणणं आहे. कुणालचं बी आहे. जीवनचं तर ऑप्शन नंबर 4 आलं. विराजचं बी. ओके, 1, 2, 3, 4 एवढे ऑप्शन्स येत आहेत. हवा तो घ्या. बर, आता अतिशय सोपी पद्धत आहे पहा. स्थानिक किंमत तर आपण किती सोप्या पद्धतीने काढतो. 3 ची स्थानिक किंमत इथे एकच वेळा 3 आहे. आता एकदम व्यवस्थित आपण इथे याला लिहून घेऊयात एम्प्टी पेज वरती. आपण प्रत्येकाची स्थानिक किंमत काढून पाहूयात. 3 ची स्थानिक किंमत, आता 3 ज्या स्थानावरती आहे त्यानं गुणायचं असतं. 3 हा 10,000च्या प्लेसवरती आहे, म्हणजे 10,000 ने त्याला मल्टिप्लाय करायला हवं होतं. पहा, म्हणजेच 3 into 10,000 झालं असतं. पहा, 1, 2, 3, 4 4 0 आहेत का चेक करा.
आणि याची जी किंमत आहे ती झाली असती 30,000. किंवा आणखी एक सोपी पद्धत काय करतो आपण, ज्याची स्थानिक किंमत सांगितली तो अंक फक्त लिहायचा. अंक पुढे किती आहेत कोणतेच हे पाहण्याची गरज नसते. किती आहेत? 1, 2, 3, 4. 4 अंक आहेत. मग 4 शून्य देऊन टाका. झाले 30,000. कोणत्याही पद्धतीने काढली तरी स्थानिक किंमत तीच येते. बरं, आता 3ची ही झाली स्थानिक किंमत. आता दर्शनी किंमत. 3ची दर्शनी किंमत म्हणजेच फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू ही आहे तीच संख्या असते. 3ची स्थानिक किंमत 3,000 आणि दर्शनी किंमत म्हणजेच फेस व्हॅल्यू ही 3 आहे. 30,000मधून जर 3ला वजा केलं तर उरणार किती? 29,997. ऑप्शन नंबर 2. यांची फक्त इथे काय पाहिजे होतं? सबट्रॅक्शन करून घ्यायची होती. ऑप्शन नंबर 2. फक्त विराजचं आन्सर अगोदर बरोबर आलं होतं, त्यानंतर 1-2 जणांनी आन्सर दिलं होतं. व्हेरी गुड. आता असा प्रयत्न व्यवस्थित करा. कुठलाही पर्याय सांगू नका, थोडा विचार करत जा. क्वेश्चन नंबर 4. 33 आणि 97 यांच्या बाबतीत पुढीलपैकी काय खरं आहे? पहा, दोन्ही मूळ संख्या आहेत, दोन्ही सहमूळ संख्या आहेत, दोन्ही 11ची गुणिते आहेत की दोन्ही समसंख्या आहेत? ऑप्शन नंबर ओके, वृंदाचं आला, साईराजचं आन्सर आलं, मनस्वीचं आलं, विराजचं आलं. विराज, थोडा प्रश्न नीट बघ. साईराज, जीवन, ओके, ऑप्शन आता सुद्धा पुन्हा वेगवेगळे ऑप्शन्स येत आहेत. पण ऑप्शन नंबर 2 भरपूर जणांचं आलं. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर बी. अतिशय सोपा प्रश्न आहे. आता हे मी सांगितलेलं आहे. तर माझ्याकडच्या ज्या PDF असतात, त्या काही PDF ज्या खूप जुन्या बुक्स मधले असतात. मग आता याच्यावरती जे क्लासमध्ये ऑफलाईन क्लासमध्ये मुलांनी थोड्या खुणा वगैरे केलेल्या असतात. समजून देण्याची पद्धत माझी एक सवय की थोडंसं लिहिताना बऱ्याच वेळा पुस्तकावरती लिहिलं जातं आणि तेच सवय मुलांना सुद्धा लागलेली. त्याच्यामुळे इथे तिथे थोडंसं लिहिलेलं वगैरे दिसतं. तरी शक्य होईल तेवढं मी कट करण्याचा प्रयत्न केलाय. तर इथे थोडं जरी लाईन वगैरे दिसली तर थोडंसं टिक मार्क दिसतंय पहा. म्हणून लगेचच कोणाचा ऑप्शन नंबर 1 येतोय. पण तिथे जे केलंय त्या मुलांचं आन्सर ते राईट असेल असे नाही. पहा, आता दोन्ही मूळ संख्या आहेत, शक्यच नाही. 97 ही सर्वात मोठी मूळ संख्या आहे. कधी? 1 ते 100 पर्यंत संख्या जर पाहिलं तर त्यातली ही सर्वात मोठी मूळ आहे. पण 33 ही मूळ नाही. 33 11च्या पाड्यात येते. म्हणून पहिला पर्याय तर गेला. आता दुसरा सहमूळ आहेत. अगदी बरोबर आहे. दोनही सहमूळ आहेत. आता दोन्ही 11ची गुणिते आहेत. 11ची गुणिते कशी म्हणता येईल? 11च्या पाड्यामध्ये 33 येतो, 97 येत नाही. म्हणजे ऑप्शन नंबर सी कट झाला. दोन्ही समसंख्या आहेत का? नाही, दोनही विषम आहेत. ऑप्शन नंबर डी पण गेला. आता दोन्ही सहमूळ आहेत. सहमूळ तर आपण अगदी 2 दिवस झालं पाहिले. सहमूळ आहेत किंवा नाहीत कसं ओळखायचं? 33 आणि हे 97. आता 33ला शोधायचं होतं. कोणाकोणाच्या पाड्यात 33 येतो? 1च्या येतो, 3च्या येतो, त्यानंतर 11च्या पाड्यात 33 येतो आणि 33च्या पाड्यामध्ये 33 येतो. आता 97 हा कोणाच्या पाड्यामध्ये येणार? मूळ असल्यामुळे 1 आणि 97 याच्या व्यतिरिक्त त्याला कोणताही कॉमन फॅक्टर नसणार आहे. कोणी त्याच्याकडे म्हणजे कोणाच्याच तो पाड्यामध्ये येणार नाही. म्हणजे आता यांच्यामधलं कॉमन फॅक्टर हा 1, 1 एवढाच होणार आहे. आणि जेव्हा 2 संख्यांमध्ये किंवा 2 पेक्षा अधिक संख्यांमध्ये सामायिक अवयव हा एकटाच असतो, तेव्हा त्या संख्या सहमूळ असतात, म्हणजेच को-प्राईम नंबर्स असतात. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे राईट आहे. यांच्यामध्ये कोणीही कॉमन नव्हतं. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5. पुढीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते? ऑप्शन नंबर ए. व्हेरी गुड. अगदी कधी तुम्हाला झोपेतून उठून विचारलं कोणती अशी संख्या असते बरं, त्याची दर्शनी किंमत पण तीच, स्थानिक पण तीच, यामध्ये काही बदलच होत नाही. वजाबाकी केली तरी तीच, बेरीज केली तरी तीच, गुणाकार केला तरी तोच. म्हणजे अशी कोणती आहे तर ती आहे 0. पण आता एखादी संख्या घेऊन पाहूयात असं का होतं.
समजा 50,786 आहेत. बरं, आता या शून्याची स्थानिक किंमत 0, दर्शनी किंमत 0. बरं, आता त्यांनी काय सांगितलं, एखाद्या संख्येमध्ये तीच स्थानिक पण 0, दर्शनी पण 0, म्हणजे असा नंबर फक्त हा एकच होता. आता 0 व्यतिरिक्त आपण इतरांना घेऊन पाहूयात. 5 ची जर स्थानिक किंमत पाहिली तर ती होते 50,000. 5च्या पुढे 4 अंक आहेत ना, 4 मग 0 द्यावी लागतील आणि दर्शनी किंमत ही 5ची 5च आहे. 7ची दर्शनी किंमत 7च आहे, स्थानिक किंमत 700. 8ची स्थानिक 80 आणि दर्शनी 8. 6ची दर्शनी किंमत मात्र 6च आहे आणि स्थानिक सुद्धा 6च आहे. पण हे असं का झालं? तर 6 ही एकक स्थानी आहे. आणखी एक प्रश्न यावरती तयार होतो, की कोणत्या स्थानांवरची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत आहे तीच राहते. तर ते एकक स्थान आहे. एकक स्थानावरती मग तो कुठलाही अंक असेल. 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, कुठलाही असेल लहान मोठा. पण त्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत मात्र तीच राहते. पण इथे आपल्याला डेफिनेट हवा होता, तो कुठेही आला तरी हवा होता. म्हणून ऑप्शन नंबर ए हे राईट आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. 4, 5, 0 आणि 3 या अंकांपासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी अंक पुनरावृत्त होऊ शकतात, म्हणजे यांचं रिपिटेशन होऊ शकतं. अशी संख्या कोणती आहे? 2014ला विचारलेला हा प्रश्न आहे. येऊ द्या प्रश्नाचं उत्तर. 6th ऑप्शन नंबर 2. व्हेरी गुड. बरं. आता पर्यायानुसार सुद्धा जाऊ शकतो किंवा अंक तयार करून सुद्धा जाऊ शकतो. आपल्याला संख्या कशी हवी आहे? लहान संख्या हवी आहे. मग जेव्हा आपण लहानात लहान संख्या तयार करतो, तेव्हा आपण काय करतो? दिलेल्या अंकांपैकी सर्वात लहान अंक कोणता आहे तो शोधतो. मग आता सर्वात लहान आणि जर त्यामध्येही 0 असेल, तर 0 सोडून कोण लहान? तो पाहायचा. 0 सोडून लहान कोण आहे? 3 आहेत. त्यानंतर मग दुसऱ्या क्रमांकाला 0 घ्यायचं आहे. आता दिलेले अंक हे 4 होते. 1, 2, 3 आणि 4 आणि विचारली संख्या किती? 5 अंकी. असं जेव्हा असेल आणि संख्या लहान जेव्हा विचारली जाते, तेव्हा पुनरावृत्ती करायची जेव्हा वेळ येते, तेव्हा 0ला रिपीट करायचं. मग 0 पुन्हा एकदा रिपीट होतो आणि त्यानंतर 4 आणि मग 5. ही झाली दिलेल्या अंकांपासून मोठी झाली तर चुकून लहान लिहायचंय. लहान संख्या. आता जर मोठी विचारली असते तर काय केलं असतं पहा. मग जेव्हा मोठी विचारणार तेव्हा मोठा अंक रिपीट करायचं. कोण सांगेल बरं आता मोठी संख्या असं जर तुम्हाला विचारले, आता हा लहान शब्द समजा कट आहे आणि इथे मोठी संख्या दिलेल्या अंकापासून मोठी आणि अंक रिपीट होऊ शकतात, असा जर पर्याय असेल तर काय होऊ शकते ती संख्या? कोणाचा आन्सर अगोदर येईल? ओके, 54,300. व्हेरी गुड. मल्हारचं उत्तर आलं. पण मोठा नंबर करायचा आहे. तुम्हाला रिपीट करायला चान्स आहे ना. रिपीट तुम्ही शून्यच रिपीट केलं असा काही नियम आहे का? की तुम्ही शून्यालाच रिपीट करा. त्यांनी सांगितलंय का शून्यालाच रिपीट करा? आपल्याकडे अंक किती आहेत उपलब्ध? 4 अंक उपलब्ध आहेत. मग ते 4 अंक आपण काय करणार? उतरत्या क्रमाने म्हणजे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावून घेणार आहे. मग आता पाहूयात आपण. मोठा अंक करताना मोठाच अंक रिपीट करायचा असतो. एकदा तरी पण आहे ते अंक रिपीट करून दाखवते, हे करून दाखवते. एकदा डिसेंडिंग ऑर्डरनुसार लिहून दाखवते. 5 त्यानंतर 4 त्यानंतर 0 आणि लास्टला 0 येणार आहे. 3 आणि लास्टला 0. आता इथे 5 अंकी संख्या म्हटलं होतं, 4 अंक लिहून झाले. आता एक अंक कुठला डबल घ्यायचा म्हणजे अंक मोठा, नंबर मोठा होईल. तर यातला जो मोठा आहे तोच रिपीट करायचा आहे. झाला 5 अंकी पण झाला आणि मोठा नंबर पण झाला. आता ही दिलेल्या अंकांपासून मोठी संख्या तयार झाली. 55,430 आणि लहान जर करायचं म्हटलं तर 30,045. ऑप्शन नंबर बी. इथे लहान विचारली होती. ऑप्शन नंबर बी हे राईट आहे. ओके, जाऊयात आता आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 7. n या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
आता लेस दॅन आणि मोर दॅन साठी जे काही साईन आहे तर ते इथे यूज केलेले च्यापेक्षा लहान आणि च्यापेक्षा मोठं. बर, हे जे चिन्ह आहेत, एक मिनिट. एक मिनिट आहे, माईक बंद करते. ओके. ऑप्शन नंबर बी. आता याचं येतंय होतं 7 नंबरचं. हा, पहा आता हे जे चिन्ह आहेत लहान आणि मोठ्या संख्यासाठी जे आपण चिन्ह दर्शवतो, तर हे चिन्ह लहान संख्या दर्शवतात. आता हे चिन्ह लहान संख्या कुठे दर्शवतं पहा. हे जे चिन्ह आहेत लहान संख्या दर्शवणारं चिन्ह कोणतं? ऑप्शन नंबर बी. सायरॅकचं 4 पण आहे, 3 पण आणि 4 पण. ओके, कोमलचं आन्सर आलं 4. बर, आता हा प्रश्न आपण थोडासा चर्चा करून सोडूयात. मला सांगा, यन यनचा अर्थ काय होतो बरं? मला माहिती यन म्हणजे काय? एन म्हणजे नंबर. एन म्हणजे नंबर होतो, पण नॅचरल नंबर होतो. आलं बर. नॅचरल नंबर. नॅचरल नंबर म्हणजे 1 पासून स्टार्ट होणार, म्हणजे त्यामध्ये शून्य घ्यायचा नाही. नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्येसाठी हा एन वापरलेला आहे. मग तुम्ही एक पासून कुठलाही नंबर वापरू शकता. एक म्हणू शकता. एन म्हणजे एक पण म्हटला तरी चालेल, 2 म्हटलं तरी चालेल, 3 म्हटलं तरी चालेल, 4 म्हटलं तरी चालेल. आलं लक्षात? शून्य सोडून कुठलाही घ्या तुम्ही. पूर्ण आणि एन हे शून्य. मग यन आपण कोणता मानायचा सांगा? यन म्हणजे एक म्हणलं तर चालेल का? 2 म्हणलं तर चालेल का? कुठलाही एन म्हणून घ्या तुम्ही. आता यन समजा मॅडम एन म्हणजे मॅडम 2. नॅचरल नंबर जे 1 पासून सुरुवात होतात यांना यनला नॅचरल नंबर म्हणजेच नैसर्गिक संख्या म्हटलं जातं. नैसर्गिक संख्या शिकवलं होतं पहा मी तुम्हाला. नैसर्गिक संख्या ज्या ऑप्शन नंबर सी मध्ये. हा, बरं तुम्ही नीट प्रश्न समजून घ्या. मुद्दामून मी तुम्हाला माईक ऑन केलाय, प्रश्न समजून घ्या. नैसर्गिक संख्या म्हणजेच मोज संख्या 1 पासून स्टार्ट होणार. 1, 2, 3, 4, त्यानंतर ज्या इन्फिनिट आहेत, ज्याचा अंत लागत नाही अशा आहेत. पृथ्वीराज हँड रेज आहे, काय बरं बोलायचंय काही? पृथ्वीराज बोला, तुमच्या आवडीनुसार. नाही मॅडम, म्हणजे यांचंच कोण? विचारायचं होतं. यांचंच विचारायचं होतं. हो, यांचंच विचारायचं होतं. बरं, आपण काय करूयात आता, एन म्हणजे तुमच्या आवडीचा कुठला एक नंबर घेऊया. एन म्हणजे आपण 2 घेऊ का? चालेल का तुम्हाला 2? हो हा, एक हो. छोटा म्हणजे सर्वांना समजेल पण. एन जर 2 धरलं ऑप्शन नंबर सी मधलं, तर हम्म. एन ची वर्ग संख्या वजा एन ची घन संख्या, मग त्याचा एरो इकडे येईन आणि मग 0. ऑप्शन नंबर सी वाटतंय मला. ओके, थांबा, आता प्रश्न समजून घ्या पुन्हा तुम्ही. आता एन म्हणजे आपण 2 घेऊयात, बरोबर? एन बरोबर 2 घेतला. बरं, आता पहिल्या ऑप्शन मध्ये काय आहे? आपण प्रत्येक ऑप्शन एक्सप्लेन करूयात. एन स्क्वेअर म्हणजे आता एनचा स्क्वेअर म्हणजे 2चा वर्ग आणि इथे 2चा घन. ऑप्शन नंबर 3 सी. बरं, मी इथे डायरेक्ट वर्ग लिहिला तर चालेल का? इथे एन म्हणजे 2 आहे, 2चा वर्ग 4, 2चा वर्ग 4 आणि 2चा घन हा किती होतो? 2चा घन 8. मग तुम्हाला काय वाटतंय, हे बरोबर आहे का? आता इथे 4 मोठे आहेत 8 पेक्षा असं सांगितलंय, ते बरोबर आहे का? नाही, हे चुकलं. म्हणजे पहिला पर्याय तर गेला, बरोबर. आता दुसऱ्या पर्यायाकडे जाऊ, आपण बी कडे जाऊयात. आता म्हणजे आपला 2 आहे, 2चा घन किती झाला? 8. आणि दुसऱ्या पर्यायामध्ये काय सांगितलंय? 2चा वर्ग. 2चा वर्ग किती होतो? 2चा वर्ग किती होतो? हा, 4. हे बरोबर आहे का? हो. मग आता हे संख्या मोठी संख्या दर्शवतं, दाखवले की त्या मोठी संख्या दर्शवतं आणि हे चिन्ह लहान संख्या दर्शवतं असं सांगितलंय. बरं, आता इथे आपण याच्यात पाहूयात. 2 तर बरोबर आला. आता सी कडे जाऊयात आपण. बरं, एन म्हणजे आपला 2 आहे, मग 2चा वर्ग आपण 4 घेतला. आता वजा
हा 2चा घन करा. 2चा घन किती होतो? 8. तर निश्चितच मोठे आहेत शून्यापेक्षा. बर, आता हे जर उत्तर काढलं 4 वजा 8, 4 मधून 8 जातात का सांगा भाऊ? नाही जात. नाही जात, तरी सुद्धा घालवायचे. पण आता इथे पुढे नियम आहेत, तरी सुद्धा घालवायचे, पण त्याचं चिन्ह बदलतं, याचं साइन चेंज होतं. याचं उत्तर येतं -4. आलं मोठे मोठे लक्षात? -4 हे उत्तर येतं. -4. -4 हे आहेत शून्यापेक्षा, हे सुद्धा चुकीचं आहे. पहा, कोणतीही वजा संख्या ही शून्यापेक्षा मोठी नसते. जर तुम्हाला विचारलं 0 मोठा की -100 मोठे, असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा हा मोठा कोण बरं यांच्यातला? तुम्ही काय सांगणार, मोठा कोण? परीक्षेसाठी फक्त. परीक्षेसाठी नाही, कायमच मोठा. गणिताचे नियम कायम टिकून राहणारे असतात. कोण मोठा आहे बरं, 0 मोठा की -100? चुकलं. नाही, असं आहे की नाही, 0 मोठा होतो, 0 मोठा होतो, 0 मोठा होतो. शून्य हा, मॅम. 0 मोठा होतो अशा वेळी. आलं लक्षात तुम्हाला? आता हे इंटिजर्सचे नियम आहेत. अशी एक संख्या रेषा असते, मध्ये 0 असतो, डाव्या बाजूला -1, इकडे -2, -3 असे नंबर्स लिहिलेले असतात. आणि उजव्या बाजूला, शून्याच्या उजव्या बाजूला पाहिली का कधी अशी संख्या रेषा तुम्ही? हा +1, +2, प्लस लिहिण्याची जागा गरज पण नसते, +3 असे नंबर्स असतात. याचा अर्थ असा असतो, याचा अर्थ असा होतो की 0, आता इथे इकडची उजवी बाजूचे मोठे नंबर जे आहेत, तर ते एक एक एकाने मोठे होत जातात. म्हणजे एक पेक्षा 2 मोठे, 2 पेक्षा 3 मोठे, 3 पेक्षा 4 मोठे. पण इकडे मात्र जेव्हा आपण डाव्या बाजूला जाऊ की नाही, शून्याच्या डाव्या बाजूला, तेव्हा एक एक एककाने त्या काय होतात, लहान लहान नंबर होतात. असं विचारलं तुम्हाला की -1 मोठा की -2 मोठा? आता -1 मोठा की -2 मोठा? 1 मिनिट. -1. हा, एक -1 वजा अशा वेळी. एक वजा हॅलो, एक मोठा मॅम. म्हणजे मॅडम इथं मोठे छोटे होतात, छोटे मोठे होतात. आहे 6 पर्यंत. की मॅडम कोणाचं हा, एक कॉल होता. हा, बर, आलं तुम्हाला लक्षात? कोणतीही वजा संख्या जेवढी मोठी तेवढी ती लहान असते. असं जर म्हटलं तुम्हाला -5 मोठे की -100 मोठे, आता कोण मोठं बरं? मॅम. कोण मोठं? याचा अर्थ असा असतो की आपल्याकडे तेवढं कर्ज आहे. समजा माझ्याकडे -1 रुपये आहे आणि तुमच्याकडे -100 रुपये आहेत. -1 म्हणजे माझ्यावरती 1 रुपया कर्ज आहे, कोणाचं तरी देणं आहे. आणि -100 म्हणजे तुम्हाला आता -100 म्हणजे तुम्हाला 100 रुपयांचं कोणाचं तरी देणं आहे. मला सांगा, कर्ज कोणाचं जास्त आहे बरं, देणं कोणाला जास्त आहे? मॅडम हो, -100 द्यायचेत ना, पण ते स्वतःचे नाहीयेत. माझ्याकडे देणं कमी आहे, म्हणजे मी मोठी झाले तुमच्यापेक्षा. हो, बोला. मॅडम हा, बोला बोला. मायनस मध्ये गेल्यावर छोटी संख्या मोठी होती, मोठी संख्या छोटी होती. हो, अगदी तसंच. मॅडम माझी एक शंका आहे. हा, बोल ना. मॅडम तो तुम्ही ते त्यातला पेपर मधला प्रश्न पाठवलेला ना, हा, त्याच्यामधला मला 23वा प्रश्न समजलाच नाही. हो, मी 23व्या प्रश्नाचं उत्तर तसंच ठेवलं. ते प्रश्न चुकीचा आहे. तो प्रश्न आहे ना, योग्य संख्या ओळखायची. त्यात फक्त 8 योग्य आहे रोमन संख्येमधला. आजच झाला, मी ऑफलाईन मध्ये झाला ते. मॅडम, कारण की सगळ्या संख्या चुकीच्या होत्या हा, सर्व आणि संख्या ती तो वेगळा तो पर्याय केलेला. ठीक आहे. आणि आजच झाला आमचा, नेमका ऑफलाईन क्लासमध्ये पण झाला तो प्रश्न. आज त्यांनाही तीच प्रश्नपत्रिका होती. पहा, त्यामध्ये होता तो प्रश्न. 8 फक्त एकटा बरोबर आहे, बाकीच्या रोमन संख्या चुकीच्या आहेत त्यामधल्या. बरं, पहा आता डी.
आता n मोठे आहेत, n म्हणजे 2 आहे, n मोठे आहेत शून्यापेक्षा, म्हणजे योग्य कोण झालं पहा, डी सुद्धा योग्य आहे आणि बी सुद्धा योग्य आहे. इथे प्रश्नामध्ये असं असायला होतं की कोणतेही 2 पर्याय योग्य आहे ते रंगवा. आता इथे पण आपल्याकडे एकच ऑप्शन आलाय, पण एक नाही तर याची उत्तरं 2 निघतात. म्हणूनच हा जो प्रश्न थोडासा चर्चेने घेतला मी तुम्हाला. हा बी पण राईट आहे आणि डी पण राईट आहे. या प्रश्नामध्ये 2 राईट ऑप्शन्स आलेत. बरं, हा पहिला व्यवसाय आपला झालाय, म्हणजे 1.2 आता हा झालेला आहे. 1.2 मध्ये कोणाला काही डाऊट आहेत का? हे व्यवस्थित समजलं तुम्हाला? नाही मॅम. काय सगळे नाही समजलं. समजलं? ओके, समजलं सर्वांना? सगळं. ओके, घेऊयात आता आपण 1.3. 1.3 घेऊयात. मला 5वा प्रश्न हो समजला मॅम. नाही. 1 मिनिट हा आता. 5वा प्रश्न कोणाचा आहे तो पाहूयात. हा, 5व्या प्रश्नामध्ये पहा काय अडचण आली तुम्हाला. पुढीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमी सारखीच असते? पहा, असा जर विचारलं तुम्हाला, जर एकक, दशक, शतक असं जर दिलं, तर तिथे एकक असं असतं. पण जर अंक जर दिले, तर तो अंक नेहमी 0 घ्यायचा. 0च का घ्यायचा? कारण उल्लेख केलेला आहे का कोणत्या स्थानाचा? स्थानाचा उल्लेख नाही. मग आता तुम्ही एखादी संख्या घेतली आणि उदाहरणामध्ये एकक तर आहे तोच येणार आहे. पण असा एक तिथे 0 सुद्धा घ्यावे लागणार आहे. समजा 50,428 50,428. मग इथे शून्याची स्थानिक किंमत ही 0च आहे. स्थानिक किंमत पण 0, म्हणजे प्लेस व्हॅल्यू पण 0च आहे. आणि याची फेस व्हॅल्यू जी आहे, दर्शनी किंमत, तर ती सुद्धा 0च आहे. दर्शनी किंमत पण सारखी आणि स्थानिक पण सारखी. जेव्हा अंक दिलेले असतात तेव्हा एककाकडे जाऊ नका. तेव्हा डायरेक्ट 0 हाच विचारात घ्यायचा आहे. याचं डेफिनेट उत्तर असतं 0, ठरलेलं उत्तर आहे. आणि स्थानांबद्दल बोललात तर मग तिथे एकक हे फिक्स आहे. बरं, आता डाऊट क्लिअर झाला. जाऊयात आता आपण पुढच्या प्रश्नाकडे. हो. हा, पुढचा प्रश्न आता आपला, पुढीलपैकी शतक स्थानी 7 असणारी व भिन्न अंकांपासून तयार झालेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? भिन्न म्हणजे वेगवेगळ्या अंकांपासून तयार होणारी. चला, ऑप्शन नंबर येऊ द्या. संचिताला समजतंय का? संचिता, आवाज येतोय का? टीचर संचिता, समजतंय. ओके, काही डाऊट असेल तर विचारा. बरं, हो. चला, सर तर मिळालं सर्वांचं. ऑप्शन नंबर बी म्हणणं आहे. व्हेरी गुड. प्रत्येकाचा आन्सर मी चेक करते. जोपर्यंत सर्वांचा आन्सर मिळणार नाही तोपर्यंत मी सुद्धा वेट करते. ओके, आता 7 तर आहे. शतक स्थानी 7. पहिल्या ऑप्शन मध्ये शतक स्थानी 7 आहे, दुसऱ्यामध्ये 7 आहे, तिसऱ्यामध्ये पण 7 आहे, चौथ्यामध्ये पण 7 आहे. म्हणजे पहिला जो काही आपल्या मनातला डाऊट आहे की शतक स्थानी 7 हवाय, तर तो प्रत्येकाकडे आहे. आता भिन्न आहेत, अंकच वेगवेगळे आहेत का? कुणाचंही रिपिटेशन इथे झालेलं नाही. हे सुद्धा जे आहे, तर ही अट प्रत्येक संख्या इथे पूर्ण करते. मग आता एवढंच पाहिजे की सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती, बस एवढंच पाहिजे. आता यांच्यापैकी सगळ्यात मोठी, आता हे 12,779 आहेत, 19,782 आहेत, 18,792 आहेत आणि 19,728 आहेत. आता निश्चितपणे 19 वाला नंबर जो आहे तो मोठा आहे या 12 आणि 18 पेक्षा. मग आता पुढे फक्त आपल्याला पाहायचंय, आता हे नंबर कुठपर्यंत सारखे आहेत, त्याच्या पुढचा जो अंक मोठा असेल तो मोठा. 197 पर्यंत तर दोघांकडे सारखा आहे. इकडे 8 आहे, इकडे 2 आहे, म्हणजे निश्चितपणे बी वाला मोठा झाला. 19,782 मोठे आहेत 19,728 पेक्षा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. पुढचा प्रश्न, 0, 3, 6, 7 आणि 9 या अंकांची पुनरावृत्ती न करता बनलेल्या 5 अंकी सर्वात मोठे 5 अंकी मोठ्यात मोठ्या कमाल संख्येमधील व लहानात लहान किमान संख्येमधील अंतर
आहे. कमाल म्हणजे मॅक्झिमम, मोठ्यात मोठी, आणि किमान म्हणजे मिनिमम, लहानात लहान. कमाल म्हणजे मोठा, किमान म्हणजे लहान, हे लक्षात ठेवा. मल्हारचं काय म्हणणं आहे? व्हॉट इज दिस? क्वेश्चन आलाय त्याचा, पण काय नंबर्स वगैरे आहेत का? काही क्वेश्चन्स आहेत? ओके, ऑप्शन नंबर सी. सर्वांचा आन्सर येऊ द्या, फक्त 3-4 जणांचं आलं. ओके. कोमल, राजनंदिनी, हर्षित, ईश्वरी, जीवन, कुणाल, संचिता, तू पण आन्सर देऊ शकतोस बेटा. आन्सर द्यायचंय, जे वाटेल ते द्या. ओके. पृथ्वीराज, शर्व, सिद्धी, आन्सर तर मिळालं. आता इथे काय होतं आपल्याला? 5 अंकी मोठ्यात मोठी. आता दिलेल्या अंकांपासून मोठ्यात मोठी पण घ्यायची आणि लहानात लहान पण घ्यायची. मोठ्यात मोठी कोण होणार आहे? मोठा जेव्हा नंबर तयार करतो आपण, तेव्हा दिलेल्या अंकांमधील सर्वात मोठा अंक पाहायचा. मोठा अंक. आणि इथे पुन्हा समविषमची अशी अट नाहीये ना काही. मग बिनधास्त मोठा अंक घ्या, नाहीतर पुन्हा समविषम वरती अट येते. पहा, समविषम शेवटी अट आली की एकक स्थानचा अंक बदलायचा. 9, 9 नंतर त्यापेक्षा थोडा लहान 7 आहे, त्यापेक्षा थोडा लहान 7, त्यानंतर 3 आणि मग 0. आता ही तर तयार झाली 5 अंकी मोठी संख्या. आता लहान तयार करूयात. लहान तयार करताना काय करणार? 0 सोडून लहान कोण आहे त्याला अगोदर घ्यायचं आणि दुसऱ्या क्रमांकाला 0 घ्यायचा. मग 6, 7 आणि नंतर 9. दिलेल्या अंकांपासून ही झाली लहान संख्या तयार. बरं, आता यांच्यामध्ये काय आहे? अंतर किती किंवा फरक किती असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा वजाबाकी असते. यांच्यातलं अंतर वजाबाकी करून घेऊयात. आता 0 मधून तर 9 जात नाही, म्हणजे हा झाला 10, हा 2, 2 मधूनही 7 जाणार नाही, पुन्हा उसणार. हा 5, आता 5 मधून 6 जाणार नाहीत, पुन्हा उसणार. हा 15, हा 6. बरं, आणि 6चा पुन्हा हा किती होणार आहे? नाही, इथेच होतं. इकडे काही पुढे जायची गरजच नाही पडत आहे. 10 वजा 9 1 झाले, 12 वजा 7. 12 मधून जर 7 केले तर राहणार किती? 5. पुन्हा 15 मधून 6 कमी करा, 9 राहिले. पुन्हा 6 आहे असा, आणि 9 मधून हा डायरेक्ट 3 घालायचा. इथे चुकून रेष आलेली, इकडे काही उसनाचा संबंध नव्हता, म्हणजे हा 6ला 6 आहे असा. 66,951. पर्याय क्रमांक सी. पैकी सर्वांचं आन्सर मिळत होतं. रिजॉईन करायची आहे का? नाही काय गरज. बरं करा, आजच्या दिवस रिजॉईन करा. आज थोडे प्रश्न घेऊयात. आज माझा दुसरा क्लास नाहीये कुठलाही, त्याच्यामुळे आज रिजॉईन करा. काय अडचण नाही, घ्या रिजॉईन. आज शेवटचा 1 मिनिट राहिलेला, आणि रिजॉईन पण करा. होईल थोडा व्यावसायिक आपला. आहे तीच लिंक रिजॉईन करायची. लिंक रिजॉईन करताना वाट नाही पाहायची लिंक मिळण्याची. बरं, क्वेश्चन नंबर 3 घेऊयात. 135, 100 आणि 153 या संख्यांमधील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीत हा फरक आहे. आता एक्सप्लेन करतानाच संपणार आहे, त्याच्यामुळे आता थांबूयात आणि लगेच रिजॉईन करा. मग एक्सप्लेन करते हा प्रश्न. मध्येच लिंक थांबेल.